फॉर लूप हे एक्झिक्युशन स्टॉप करतं आणि बाहेर पडतं. ते फॉर आय इन ब्रेक प्रिंट आय इफ आय इज इक्वल टू ए, म्हणजे जर ब्रेक मधलं ए आलं तर इथून बाहेर पडणार, म्हणजे BREA एवढंच शब्द प्रिंट होईल, के प्रिंट होणार नाही. सो दिस इज ब्रेक. कंटिन्यू त्याच्या उलट, म्हणजे कंटिन्यू काय करतील, स्पेसिफिक कंडिशन सॅटिस्फाय झाली की ती स्किप करेल आणि पुढच्या कंडिशनला जाईल. म्हणजे इथं बघा, वाईल आय इज लेस दॅन 6 आय इक्वल टू आय प्लस 1 इफ आय इज इक्वल टू 3 कंटिन्यू, म्हणजे 3 जर आय ची व्हॅल्यू असेल तर कंटिन्यू होईल, म्हणजे स्किप होईल, नसेल तर पुढे प्रिंट होईल. म्हणजे इथं प्रिंट होताना 1 2 3 प्रिंट होणार नाही कारण कंटिन्यू झाले, आणि 4 5. तर ह्या पद्धतीने. तर पास स्टेटमेंट नवीन आहे, म्हणजे आतापर्यंत आपण शिकलेलो नाही पास स्टेटमेंट. तर पास स्टेटमेंट काय करतं की एखादा आपल्याला लूप आहे किंवा जे काय लिहिलेलं आहे ते लूप आपल्याला प्रिंट करायचंय, किंवा त्या फंक्शन असेल किंवा एखादा क्लास असेल ते डिफाईन करायचंय, म्हणजे आपण डिक्लेअर करायचं, त्यात डिफाईन करायचं नाही, म्हणजे त्यात काही कोड लिहायचा नाही. तर अशा सिच्युएशनला आपल्याला काय वापरायचंय की पास स्टेटमेंट. सो पास स्टेटमेंट जनरली काय करतं, नो ऑपरेशन स्टेटमेंट आहे. नो ऑपरेशन म्हणजे त्यात कुठल्याही पद्धतीचं एक्झिक्युशन होत नाही. सी इथं बघा, फॉर आय इन सेल्फ हेल्प, ओके, पास म्हणजे हे लूप एक्झिक्यूट झालं, कंडिशन सॅटिस्फाय झाली की पास होणार, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं एक्झिक्युशन होणार नाही. तर ह्या पद्धतीने पास स्टेटमेंट आहे. सो दीज आर दी 3 स्टेटमेंट वी ऑलरेडी डिस्कस. ओके, नाउ नेक्स्ट पायथॉन डेटा मॉडेल. पायथॉन डेटा मॉडेल म्हणजे पायथॉन जसं .NET मध्ये तुम्ही शिकला असाल की .NET मध्ये सगळं कसं आहे की क्लास बेस आहे, म्हणजे जे काय तुम्ही वापरता तो क्लास आहे, किंवा जे काय तुम्ही क्रिएट करता तो सुद्धा क्लास आहे. सेम थिंग पायथॉन विल बी रिलेटेड विथ द ऑब्जेक्ट. म्हणजे पायथॉन मध्ये जर तुम्ही काही व्हेरिएबल वापरला किंवा तुम्ही एखादा फंक्शन वापरलं, सो दॅट इज रिलेटेड विथ द ऑब्जेक्ट. सो एव्हरीथिंग इज इन ऑब्जेक्ट. म्हणजे पायथॉन मध्ये जे काय आहे ते सगळं काय आहे, ऑब्जेक्ट बेस आहे. सो दिस पायथॉन इज ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज. सो एव्हरीथिंग इज अबाउट पायथॉन ऑब्जेक्ट. पायथॉन मध्ये जे काय आहे ते ऑब्जेक्ट आहे. सो इच ऑब्जेक्ट हॅज, आणि प्रत्येक ऑब्जेक्टला काय आहे, सो इट्स आयडेंटिटी, इट्स अ टाईप अँड इट्स अ व्हॅल्यू. ओके, म्हणजे प्रत्येक समजा तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला, तर व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्याला 3 व्हॅल्यू 3 गोष्टी येतात. पहिले त्याचा आयडी असतो. आपण बघा आयडी फंक्शन बघितलंय की आयडी मध्ये काय होतं की त्याचा ऍड्रेस डिस्प्ले होतो. सो आयडेंटिटी, सो दिस इज अन आयडेंटिटी. सो एव्हरी ऑब्जेक्ट, मग तो क्लास असेल, फंक्शन असेल, व्हेरिएबल असेल, जे काय तुम्ही डिक्लेअर करतात पायथॉन मध्ये, दॅट हॅज इट्स ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट हॅज इट्स आयडेंटिटी. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला त्याची आयडेंटिटी असते. सो दिस आयडेंटिटी कॅनॉट बी चेंज. एकदा ती व्हेरिएबल डिक्लेअर झाला, त्याला ती व्हॅल्यू असाइन झाली की त्याची आयडेंटिटी चेंज होत नाही. टेस्ट विथ इज, ओके, जर आयडेंटिटी आपल्याला चेक करायचं असेल तर इज न टेस्ट केली जातात. दुसरा त्याचा टाईप असतो. सो टाईप ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. म्हणजे समजा ए इज इक्वल टू 10 घेतलं तर याच्यात 3 व्हॅल्यू येतात. एक त्याचा आयडी असतो, म्हणजे जो आपण आयडी ऑफ ए केले की त्याची जी व्हॅल्यू येते ती आयडी आयडेंटिटी. दुसरं ए असतो, म्हणजे ए जो आहे व्हेरिएबल नेम आहे, ओके, त्याचा टाईप कुठला, ए इज इक्वल टू 10 म्हणजे त्याचा टाईप काय, इंटिजर आहे. सो दिस अ टाईप. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलला, सी सपोज वी हॅव टू डिक्लेअर ए इज इक्वल टू 10, हा जर आपण डिक्लेअर केला तर दिस इज नथिंग बट ऑब्जेक्ट. तर हे पायथॉन मध्ये ह्याला काय म्हणलं, हे काय ट्रीट होतं, इट इज ट्रीटेड ॲज अ ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्टला 3 व्हॅल्यू असतात. एक पहिला असतो आयडेंटिटी, आणि आयडेंटिटी आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण आयडी ऑफ ए. तर ह्यामुळं आपल्याला त्याची आयडेंटिटी म्हणजे त्याचा ऍड्रेस डिस्प्ले होतो. दुसरा आहे टाईप, त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा टाईप. सो आपण बघा त्यासाठी टाईप नावाचं फंक्शन वापरतो, टाईप ऑफ ए. मग इथं काय येणार, सो इट विल बी क्लास कॉमा इंट. ओके, अशा पद्धतीचं आउटपुट येईल. म्हणजे ह्याचा जो डेटा टाईप आहे तो. आणि तिसरा आहे व्हॅल्यू, म्हणजे याला पर्टिक्युलर ह्याला व्हॅल्यू काय आहे, सो व्हॅल्यू विल बी 10. सो कॅन बी चेंज फॉर द म्युटेबल ऑब्जेक्ट. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू चेंज असू शकते किंवा नसू शकते, इट्स डिपेंड्स अपॉन द टाईप. ओके, सो चेंज कॅन बी चेंज फॉर द म्युटेबल ऑब्जेक्ट, कॅनॉट बी चेंज फॉर द इम्युटेबल ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे त्याच्यानुसार. आता म्युटेबल काय इम्युटेबल काय आपण पुढच्या पॉईंट मध्ये बघणार आहे. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट घेतला पायथॉन मध्ये, लक्षात घ्या की वेन एव्हर यू हॅव टू डिक्लेअर एनी
एनिथिंग इन अ पायथॉन, इट मे बी व्हेरिएबल, इट मे बी क्लास, इट मे बी फंक्शन. म्हणजे पायथॉन मध्ये तुम्ही जे काही करचाल, म्हणजे तो क्लास असेल, फंक्शन असेल, व्हेरिएबल असेल, तर तो काय आहे, ऑब्जेक्ट ट्रीट होत असतो. तो म्हणजे थोडक्यात त्याला काय, ऑब्जेक्ट ट्रीट होत असतो. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला 3 बेसिक टाइप्स असतात. एक त्याची आयडेंटिटी असते, एक त्याचा डेटा टाइप असतो, आणि एक त्याची व्हॅल्यू असते. सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट थिंग रिलेटेड विथ द ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट पायथॉन मध्ये असेल तर ह्या 3 गोष्टी, म्हणजे आपण समजा व्हेरिएबल ए इज इक्वल टू 10 डिफाईन केला, तर हा जो आहे हे पूर्ण स्टेटमेंट म्हणजेच काय, थोडक्यात एक ऑब्जेक्ट झाला. ह्या ऑब्जेक्टला त्याची आयडी असते. सो आयडी ऑफ ए घेतलं तर तुम्हाला इथं काहीतरी व्हॅल्यू 2 1 2 3 4 5 समथिंग काय जे असेल ऍड्रेस व्हॅल्यू दिसेल. दुसरा असतो ए टाइप ऑफ ए, म्हणजे ए चा डेटा टाइप काय ते असतं. आणि तिसरी व्हॅल्यू ऑफ ए. सो व्हॅल्यू काय आहे, सो 10 इज अ व्हॅल्यू, म्हणजे इथं व्हॅल्यू, म्हणजे ह्या 3 गोष्टी असतात. सो पहिली गोष्ट असते त्याची आयडेंटिटी, म्हणजे थोडक्यात ऍड्रेस असतो. दुसरा असतो त्याचा डेटा टाइप, आणि तिसरी असते त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू. सो दिस इज अवर डेटा मॉडेल. पायथॉनचं डेटा मॉडेल ह्या पद्धतीने वर्क करतं. सी शार्प मध्ये जर तुम्ही गेला, म्हणजे डॉटनेट मध्ये गेला, तर तो डॉटनेट मध्ये काय असतं, एव्हरीथिंग इज अ क्लास. म्हणजे तुम्ही सी शार्प मध्ये असेल किंवा जावा मध्ये असेल तर जे काय असेल ते क्लास बेस असतं. ओके, जे क्लास डिफाईन करता तुम्ही. म्हणजे बघा, सी शार्पचा जर तुमचा एखादा प्रोग्राम झाला असेल किंवा तुम्ही जावाचा प्रोग्राम केला असेल, तर तुम्हाला काय बघा, प्रोग्राम करायचं म्हणजे की तुम्हाला काय करावं लागतं, यू हॅव टू राईट द क्लास. तुम्हाला क्लास लिहावा लागतो. ओके, म्हणजे किंवा तुम्ही त्यात काय वापर, समजा तुम्ही काय करता की युजर कडून इनपुट करून घेता, तर स्कॅनर डॉट इन करता. ओके, स्कॅनरने व्हॅल्यू इनपुट करून घेतात, तर स्कॅनर हा काय आहे, क्लास आहे जावामध्ये. किंवा सी शार्प मध्ये घेतला तर कन्सोल डॉट रीड लाईन म्हणून फंक्शन आहे. म्हणजे कन्सोल काय, हे एक प्रकारचा क्लास आहे. म्हणजे जे काय तुम्ही सी शार्प असेल किंवा जावा असेल, व्हॉट एव्हर यू हॅव टू क्रिएट, व्हॉट एव्हर यू हॅव टू डू, दॅट विल बी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डील्स विथ अ क्लासेस. बरोबर आहे की नाही. म्हणजे सी शार्प किंवा जावा क्लास बेस आहे, आणि इथं काय आहे, इट इज ऑब्जेक्ट बेस आहे. म्हणजे पायथॉन मध्ये हा फरक आहे, हा ऑब्जेक्ट बेस आहे. ओके, नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, व्हॉट इज द म्युटेबल अँड व्हॉट इज द इम्युटेबल थिंग. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. बऱ्याचदा परीक्षेत विचारले गेलेलं आहे, व्हॉट इज द म्युटेबल अँड इम्युटेबल इन पायथॉन. म्युटेबल काय किंवा इम्युटेबल काय हे पायथॉन मध्ये विचारलं गेलेलं आहे. ओके, सो सी हियर, सिन्स एव्हरीथिंग इन अ पायथॉन इज अ ऑब्जेक्ट, एव्हरी व्हेरिएबल होल्ड्स द ऑब्जेक्ट इन्स्टन्स. प्रत्येक व्हेरिएबल काय आहे, की प्रत्येक थिंग काय आहे ते ऑब्जेक्ट आहे, तर त्यामुळे तो ऑब्जेक्टचा व्हेरिएबल कन्सिडर केला. सो ऑब्जेक्ट इज इनिशिएटेड, इट इज असाइन टू युनिक ऑब्जेक्ट आयडी. ऑलरेडी आपल्याला माहित आहे की तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर त्याला युनिक आयडी डिफाईन होते. ओके, म्हणजे त्याला युनिक आयडी व्हॅल्यू assign होते. So its type is defined at runtime and one's state can never be changed. However, its state can be changed if it is a mutable. Okay, now simply put, mutable object can change after it is created and immutable object can't change. जे म्युटेबल आणि इम्युटेबल इथं लक्षात येते बघा. म्युटेबल ऑब्जेक्ट्स आर चेंज, ओके, बट इम्युटेबल ऑब्जेक्ट कॅन नॉट बी चेंज. हे 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. म्युटेबल ऑब्जेक्ट काय असतं, की तो एकदा क्रिएट केल्यानंतर चेंज करता येतो, पण इम्युटेबल ऑब्जेक्ट काय असतो, की त्याला चेंज करता येत नाही. ओके, so definition, so mutable object means an object that can be changed after creating it. So mutable object will be changed after creating, whereas immutable object means object cannot be changed. म्हणजे थोडक्यात आपण बघा, सी किंवा सी प्लस मध्ये कॉन्स्टंट देतो की नाही, कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय होते, चेंज होत नाही. तशा पद्धतीनं म्युटेबल ऑब्जेक्ट आणि इम्युटेबल ऑब्जेक्ट. सो म्युटेबल ऑब्जेक्ट आर चेंजेबल, वेअर इम्युटेबल ऑब्जेक्ट आर नॉट चेंजेबल. लक्षात घ्या. म्हणजे इम्युटेबल ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात आपण कॉन्स्टंट म्हणून, म्हणजे फिक्स व्हॅल्यू असते, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे 10ची व्हॅल्यू बदलते का, नाही बदलत. सो दिस इज अवर इम्युटेबल ऑब्जेक्ट. ओके, म्युटेबल ऑब्जेक्ट दॅट विल बी चेंजेबल, चेंज होणारी व्हॅल्यू. सो दिस इज म्युटेबल अँड सो डेफिनेशन लक्षात घ्या. सो म्युटेबल म्हणजेच चेंज होणारी, इम्युटेबल म्हणजे नॉट चेंज, चेंज न होणारी. सी 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. सो म्युटेबल अँड इम्युटेबल ऑब्जेक्ट. ओके, नाउ सी, ऑल ऑब्जेक्ट इन अ पायथॉन कॅन बी आयदर बी म्युटेबल ऑर इम्युटेबल. म्हणजे पायथॉन मध्ये जे जे ऑब्जेक्ट आहेत ते काहीतरी म्युटेबल तर असतील किंवा इम्युटेबल मध्ये तरी असतात. ओके,
सो जनरली कस्टम क्लास आर जनरली म्युटेबल, म्हणजे जे क्लास तुम्ही डिफाईन करता तो म्युटेबल असतो, म्हणजे चेंजेबल असतो. सो दिस इज अ सिम्पल टेबल विच कॅन शो द म्युटेबिलिटी, म्हणजे तो कुठला काय ऑब्जेक्ट म्युटेबल आहे काय आहे इथे देखील. समजा बघा बुलियन व्हॅल्यू, सो बुलियन व्हॅल्यू इज अ इम्युटेबल. इम्युटेबल म्हणजे चेंज न होणारी आहे, म्हणजे ट्रू आणि फॉल्स ह्या व्हॅल्यू काय बदलणार आहेत का, हे फिक्स आहेत ना याला व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्स. सो दिस विल बी इम्युटेबल ऑब्जेक्ट. इंटीजर व्हॅल्यू म्हणजे 10 20 ह्या व्हॅल्यू बदलणार आहेत का, 10 ची किंमत 10च राहणार आहे कायम. सो दॅट इज इम्युटेबल ऑब्जेक्ट. ओके, किंवा फ्लोट व्हॅल्यू असेल किंवा स्ट्रिंग व्हॅल्यू असेल, म्हणजे समजा स्ट्रिंग ए बी सी ही स्ट्रिंग आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किंवा बी ची किंवा सी ची हे काय मिनिंग बदलणार आहे का, नाही बदलणार. ओके, सो मिनिंग बदलणार नाही. सो दिस इज इम्युटेबल. ओके, देन लिस्ट. लिस्ट इज अ सिक्वेन्स ऑफ द ऑब्जेक्ट अँड दॅट विल बी म्युटेबल. म्हणजे लिस्ट ही काय आहे, म्युटेबल आहे, म्हणजे ती बदलणारी आहे. म्हणजे एकदा क्रिएट केली लिस्ट तर त्यात आपण बदल करू शकतो, म्हणजे ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो किंवा व्हॅल्यू इकडं तिकडं आपण करू शकतो. सो दॅट विल बी म्युटेबल आहे. ओके, टपल. से नेक्स्ट इज अ टपल. टपल इज अ इम्युटेबल. ओके, टपलच्या व्हॅल्यू आपल्याला बदलता येत नाही. आपण लिस्ट, टपल, सेट, फ्रोझन सेट, डिक्शनरी हे सगळं आपण पुढे बघणार आहे. पुढचा म्हणजे याच्या पुढचा जो पॉइंट आहे ते सगळे आपण कव्हर करणार आहे. तर म्युटेबल आणि इम्युटेबल लक्षात घ्या की त्याच्या व्हॅल्यू बदलणारी आहे अशा ज्या असतात त्यांना म्युटेबल म्हणलं जातं, आणि ज्याच्या व्हॅल्यू बदलता येत नाही अशांना इम्युटेबल म्हणतात. म्हणजे थोडक्यात इंटीजर व्हॅल्यू असेल, बुलियन व्हॅल्यू असेल, फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू असेल, स्ट्रिंग व्हॅल्यू किंवा कॅरेक्टर व्हॅल्यू असेल, दीज आर दी इम्युटेबल. त्याच्या व्हॅल्यू आपल्याला बदलता येत नाही. पण लिस्ट घेतली म्हणजे समजा लिस्ट म्हणजे थोडक्यात अरे घेतला, तर अरेची व्हॅल्यू आपण बदलू शकतो, कमी करू शकतो, जास्त करू शकतो किंवा ऍड करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो, तर आपल्याला ती बदलता येते. सो दॅट इज लिस्ट इज अ म्युटेबल, whereas tuple is immutable. Set is also mutable. Set is also mutable. सेटच्या व्हॅल्यू पण आपल्याला बदल, म्हणजे सेट थेरी मध्ये तुम्ही जे कर्ल ब्रेस मध्ये सेट लिहिता त्यात व्हॅल्यू तुम्हाला ऍड करता येते किंवा कमी करता येते. सो दॅट इज इम्युटेबल. फ्रोझन सेट दिस इज अ इम्युटेबल. फ्रोझन सेट इम्युटेबल आहे. आणि डिक्शनरी दॅट इज ऑल्सो म्युटेबल. सो दी थ्री जे स्टार केलेले आहेत, दीज थ्री आर म्युटेबल whereas अदर आर इम्युटेबल. म्हणजे थोडक्यात डिक्शनरी हे म्युटेबल आहे, म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू बदलणारी बदलू शकतो. सेट आणि लिस्ट हे तीन जे आहेत, सो दिस लिस्ट, सेट अँड डिक्शनरी, दीज थ्री आर म्युटेबल, म्हणजे त्याच्या व्हॅल्यू आपल्याला बदलता येतात. पण बुलियन, इंटीजर, फ्लोट, स्ट्रिंग, टपल, फ्रोझन सेट, दीज आर द इम्युटेबल थिंग. वी कॅन नॉट चेंज दॅट व्हॅल्यू, म्हणजे त्या कॉन्स्टंट असतात, त्याच्या व्हॅल्यू आपल्याला बदलता येत नाही. सो दीज आर द म्युटेबल अँड इम्युटेबल थिंग्स. ओके, हे विचारलं जातं, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं की डॅश डॅश इज म्युटेबल ऑब्जेक्ट. मग तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिले असतील, मग त्यातला कुठला म्युटेबल आहे हे लक्षात ठेवा. किंवा डॅश डॅश इज अ इम्युटेबल ऑब्जेक्ट, तर खाली तुम्हाला समजा दिलं असेल लिस्ट, सेट, डिक्शनरी आणि टपल, तर तुम्हाला ते प्रॉपर चूज करायचं म्युटेबल कुठला आणि इम्युटेबल. फक्त 3 गोष्टी लक्षात घ्या, 3 गोष्टी म्युटेबल आहेत, लिस्ट, सेट आणि डिक्शनरी. ह्या 3 म्युटेबल आहेत, बाकी सगळं काय आहे इम्युटेबल आहे. जरी क्लास घेतला, क्लास इज अ म्युटेबल, क्लास हा म्युटेबल असतो. नाव आता हे कशा पद्धतीने म्युटेबल आणि इम्युटेबल आहे बघा, की ह्याचं आपण पण एक प्रॅक्टिकल केलं होतं. नाव कन्सिडर दॅट देर इज बिल्ट इन फंक्शन आयडी. आपण हे फंक्शन बघितलंय, आयडी फंक्शन. आयडी फंक्शन काय करतं, इट रिटर्न्स द आयडेंटिटी ऑफ द ऑब्जेक्ट, इट रिटर्न्स समथिंग व्हॅल्यू, समथिंग व्हेरिएबल नेम और समथिंग ऍड्रेस व्हॅल्यू ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस आपल्याला रिटर्न करतं. ओके, सो बिल्ट इन फंक्शन आयडी. So built-in function ID returns the identity of object in the form of integer number. म्हणजे ID of x मी लिहिलं तर ID of x काय करतं की काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, दिस integer usually correspond to the object's memory location. जसं आपण ऍड्रेस एम्परसँड सी मध्ये ऍड्रेस घेतो का नाही, तसं पायथॉन मध्ये जर तुम्हाला त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस आपल्याला पाहिजे असेल तर तो ऍड्रेस कशाने घेतात, आयडी ह्या फंक्शननं. मला वाटतं आपण पहिल्याच प्रॅक्टिकल मध्ये हे बघितलंय आयडी काय करतं. सो आयडी विल बी रिटर्न द आयडेंटिटी ऍड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल, आणि ते कसं असतं तर इंटीजर व्हॅल्यू असतं. ओके, ऑल्दो दिस स्पेसिफाइड टू द पायथॉन
implementation and platform being used. Now the type of the function will be written by using type. आता इथे एक्झाम्पल घेऊया बघा. x is equal to 4.5 and y is equal to x. आता ह्या दोन स्टेटमेंट मध्ये व्हेरिएबल किती झाले? देर आर टू व्हेरिएबल, वन इज x, अनदर सेकंड वन इज y. जर आपण सी किंवा सी प्लस प्लस मध्ये घेत असतील तर एक्स ची आयडी आणि वाय चा ऍड्रेस हे सेपरेट असतो. पण इथं हे काय, दिस विल बी 4.5 म्हणजे हे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू एकच आहे, त्यामुळं एक्स विल बी पॉइंट टू दिस, वाय विल बी पॉइंट टू दिस. म्हणजे हे ह्या दोन्हीची आयडी काय असणार आहे? एकच आयडी असणार आहे. ओके, कारण का? बिकॉज एक्स अँड वाय पॉइंट्स टू अ सिंगल कॉन्स्टंट व्हॅल्यू. एकच व्हॅल्यू आपल्याला आयडेंटिफाय डिस्प्ले होते, त्यामुळे हे आयडी ने येतं. आणि नाउ कन्सिडर दॅट एक्स हियर वाय इज इक्वल टू +3 घेतल्या. आता नाउ वाय इज इक्वल टू +3 घेतल्या तर वाय ची व्हॅल्यू किती झाली? आता वाय ची व्हॅल्यू 4 आणि 3 7.5 झाली. मग आता ही वाय इथं पॉइंट करेल का? दिस विल बी पॉइंट टू अनदर व्हेरिएबल. म्हणजे एक्स ह्या पॉइंटला करेल आणि वाय ह्या पॉइंटला व्हेरिएबल पॉइंट करेल. म्हणजे ह्या दोन्हीची आयडी आता काय वेगळी आहे, कारण हे व्हेरिएबल तोच आहे, व्हॅल्यू बदलली त्यामुळे याची आयडी बदलली. ओके, सो दिस इज आवर आयडी. म्हणजे हे जे म्युटेबल किंवा इम्युटेबल थिंग आहे इथं लक्षात येते बघा. ही व्हॅल्यू बदलली, आता ही 4.5 बदलणार आहे का? सो दॅट विल बी म्युटेबल और इम्युटेबल. बदलणार नाही. बदलणार नाही म्हणले की ही 4.5 किंवा फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू आहे. सो फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू इज इम्युटेबल ऑब्जेक्ट, इम्युटेबल आहे, त्यामुळं ह्याचा जो टाइप आहे तो सेम होईल. पण ज्यावेळेस आपण त्यात ऍड करेल व्हॅल्यू, मग 4.5 च्या ऐवजी 7 झाली, 7 ची व्हॅल्यू वेगळी झाली 4.5 पेक्षा. सो दिस इज इम्युटेबल थिंग अँड दिस विल बी पॉइंट. सो आयडी कशा पद्धतीने वर्क होतं लक्षात घ्या. सो म्युटेबल अँड इम्युटेबल. सो वी हॅव टू सी इन द दॅट Python handles mutable and immutable object differently. Mutable आणि immutable object हे separately handle करतात. Immutable are quicker to access than the mutable object. Immutable object म्हणजे जे बदलणार नाही व्हॅल्यू त्या डायरेक्टली ऍक्सेस करता येतात, पण ज्या बदलणाऱ्या व्हॅल्यू आहे त्याला ऍक्सेस व्हायला वेळ लागतो, कारण का त्याच्यात व्हॅल्यू बदल होऊ शकतो, त्यामुळे त्याचं जे ऍक्सेस आहे तो स्लो असतंय बाकीच्या पेक्षा. Mutable object are great to use when you need to change the size of the object, for example list or dictionary. आता म्युटेबल ऑब्जेक्ट कधी वापरायचे आणि इम्युटेबल ऑब्जेक्ट, समजा आपल्याला काय करायचे की लिस्ट डिफाइन करायचे. फॉर एक्झाम्पल एल इज इक्वल टू समजा 10 20 आणि 30 अशी आपण लिस्ट डिफाइन केली, पण आपल्याला परत वाटलं की ह्याच्यात अजून वाढवायचे 40 आणि 50 करायचे, तर ही आपल्याला लिस्ट बदलणार आहे, म्हणजे आपण कमी करणार आहे किंवा वाढवणार आहे. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल? म्युटेबल ऑब्जेक्ट करावं लागेल. म्हणजे इथं आपण 40 50 वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. सो इन सच सिच्युएशन म्हणजे ज्या व्हॅल्यू बदलणारे आहेत तर अशा सिच्युएशनला वी हॅव टू यूज द म्युटेबल ऑब्जेक्ट. आणि ज्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू बदलणाऱ्या नाहीत त्या ठिकाणी आपल्याला इम्युटेबल ऑब्जेक्ट वापरायचे आहे. म्हणजे थोडक्यात कॉन्स्टंट व्हॅल्यू वापरायचे आहेत, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू असेल काय. सो इम्युटेबल ऑब्जेक्ट आर फंडामेंटली expensive to change because doing so involve creating a copy and changing the mutable object is cheap. इम्युटेबल ऑब्जेक्ट चेंज करायचं म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल? ती व्हॅल्यू दुसऱ्या ह्याच्यात स्टोअर करावं लागेल आणि दुसऱ्या ह्याच्यात व्हॅल्यू ऍड करावी लागेल, म्हणजे दुसरं व्हेरिएबल डिफाइन करावं लागेल. सो दॅट विल बी एक्सपेन्सिव्ह. जर तुम्ही म्युटेबल ऑब्जेक्ट घेतला तर तुम्ही इझिली, म्हणजे ही लिस्ट आहे 10 20 30 केली आणि पुन्हा ह्याच्यात वाढवायचं तर तुम्हाला सेपरेट लिस्ट करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता 40 किंवा 50 किंवा कमी करू शकता, व्हॅल्यू डिक्रीज करू शकता, इनक्रीज करू शकता. सो दिस विल बी इझिली सिंपल. म्हणजे जर म्युटेबल ऑब्जेक्ट असेल तर तुम्ही इझिली ते हँडल करू शकता, त्याच्यात बदल करू शकता. पण जर इम्युटेबल ऑब्जेक्ट असेल तर इट इज अ क्वाइट कॉम्प्लेक्स थिंग, त्यात थोडं अवघड पडतं. मग तुम्हाला ते काय करावं लागेल? एखाद्या व्हेरिएबल मध्ये घेऊन त्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू बदलायला लागेल आणि नवीन व्हेरिएबल डिफाइन करावं लागेल. So this is a immutable things. Okay, so mutable and immutable are in this way. Okay, आता इथपर्यंत आपलं म्युटेबल आणि इम्युटेबल थिंग्स आपण बघितलं. ओके, आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे लिस्ट. व्हॉट इज द लिस्ट, व्हॉट इज द टपल. म्हणजे हे जो महत्वाचा जो